क्वेश्चन नंबर 56 काय म्हणतो आपल्याला, सिम्प्लिफाईड लॉजिकल एक्सप्रेशन फॉर द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इज. हा पी आहे, पी डॅश म्हणजे पीच्या उलटा. पी ला आपण या ठिकाणी काय म्हणू, पी. आता पी आणि या हा जो पी डॅश आहे दोघं सुद्धा एकमेकांच्या पॅरलल मध्ये आहेत. पॅरलल मध्ये असल्यानंतर आपण त्यांना कशाने कनेक्ट करतो, ऑर ने कनेक्ट करतो. हा पी डॅश म्हणजे काय झाला, निगेशन पी, हा एका ब्रॅकेटमध्ये. हा कम्प्लीट सर्किट समोरच्या क्यू सोबत सिरीज मध्ये आहे, त्याच्यामुळे या दोघांमध्ये कनेक्टिव्ह काय येणार, अँड. सो या ब्रॅकेट सोबत कनेक्टिव्ह आलं अँड, समोर आहे आपल्याकडे हा क्यू. पी और निगेशन पी, ट्रू और फॉल्स, फॉल्स और ट्रू, हा ऑलवेज काय होऊन जाईल, ट्रू. टॉटोलॉजी. हा ब्रॅकेट झाला ट्रू, ब्रॅकेट अँड समोरचा स्टेटमेंट आहे. आता हा जर फॉल्स असेल तर ट्रू अँड फॉल्स म्हणजे फॉल्स होऊन जाईल. हा जर ट्रू असेल तर ट्रू अँड ट्रू म्हणजे ट्रू होऊन जाईल. सो या कम्प्लीट स्टेटमेंटची व्हॅल्यू क्यू वरती डिपेंड होते, म्हणून आपण याला काय म्हणणार, इक्विव्हॅलंट टू क्यू. ही झाली एक टेक्निक. यालाच आपण दुसऱ्या टेक्निकने काय सॉल्व्ह करू शकतो, या ठिकाणी पी, या ठिकाणी पी डॅश, हे दोन एकमेकांना पॅरलल मध्ये आहे. पी ची व्हॅल्यू काही असू द्या, ट्रू असू द्या किंवा फॉल्स असू द्या. पी जर ट्रू असेल तर करंट इकडून फ्लो होईल, आणि पी जर फॉल्स असेल तर पी डॅश म्हणजे फॉल्सचा ऑपोजिट म्हणजे ट्रू, या ठिकाणी करंट फ्लो होईल. सो पीचं साईन ट्रू असेल काय किंवा फॉल्स असेल काय फरक पडणार नाही. या ठिकाणी हे कम्प्लीट जे सर्किट आहे हे बायपास होऊन जाईल आणि कम्प्लीट स्विचिंग सर्किट येऊन जाईल इक्विव्हॅलंट टू समोरचा क्यू. येतं लक्षामध्ये. सो आपल्याकडे ऑप्शन आहे बी, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. याच्यानंतर पाहू क्वेश्चन 57. सिमिलर क्वेश्चन आहे. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट इज. ज्या गोष्टी पॅरलल मध्ये आहेत त्यांना ऑर ने कनेक्ट करायचं, ज्या गोष्टी सिरीज मध्ये कनेक्ट आहेत त्यांना अँड ने कनेक्ट करायचं. हा पी आणि क्यू आहे, दोन्ही पॅरलल आहेत, याला काय म्हणणार मी, पी और क्यू. या दोघांचा एक सर्किट. पी आणि आर दोघंही पॅरलल आहेत, या दोघांना पण सुद्धा मी डिसजंक्शन मध्ये कनेक्ट करतो, पी और आर. हा कम्प्लीट सर्किट आणि हा कम्प्लीट सर्किट हे दोन्ही सुद्धा एकमेकांच्या सिरीज मध्ये आहेत, त्याच्यामुळे या दोघांना कशाने कनेक्ट करतो मी, अँड ने. हे झाले अँड. पी और क्यू अँड पी और आर, पी और क्यू अँड पी और आर. या ठिकाणी ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 58, 59 आणि 60 तिन्ही सुद्धा आपल्याला सिम्बॉलिक सिम्प्लिफिकेशन करायचंय. एकदम एकाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे तिघांनाही सोबतच घेऊ. 58 काय म्हणतोय बघा, निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाइज क्यू इज. सगळ्यात अगोदर आपल्याला निगेशन कशाचं घ्यायचंय, निगेशन घ्यायचंय, निगेशन पी इम्प्लाइज क्यू. बाहेरचा निगेशन मी सध्याला ॲज इट इज ठेवतो, इज इक्विव्हॅलंट टू. मधला जो आहे निगेशन पी इम्प्लाइज क्यू, याला आपण काय लिहू शकतो, निगेशन ऑफ निगेशन पी और क्यू. विचारा सर का बरं, कारण जर आपल्याकडे स्टेटमेंट पी इम्प्लाइज क्यू असेल तर त्याला आपण काय इक्विव्हॅलंट म्हणतो, पहिल्याचा निगेशन निगेशन पी और दुसरा ॲज इट इज. या ठिकाणी निगेशन पी इम्प्लाइज क्यू म्हणजे पहिल्याचा निगेशन घेतला और दुसरा ॲज इट इज. याला आपण परत अजून इक्विव्हॅलंट करू, सिम्प्लिफाय करून घेऊ. निगेशन ऑफ निगेशन पी काय झाला, पी झाला, पी समोर और आहे आणि समोर क्यू आहे ॲज इट इज. या तिघांचा पण आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. निगेशन ऑफ पी काय होऊन जाईल रे, निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड निगेशन ऑफ क्यू काय होऊन जाईल, निगेशन क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू, दॅट इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 59 काय म्हणतोय बघा, पी अँड क्यू और क्यू डॅश अँड पी. आता अशा टाईपचा ब्रॅकेट सॉल्व्ह करताना काय करायचं, आपल्याकडे एखादा कॉमन कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट भेटतंय का बघायचं. जर भेटत असेल त्यांना बाजूला घ्यायचं. या ठिकाणी अँड आहे, या सुद्धा ठिकाणी अँड आहे, दोन्ही ब्रॅकेटमध्ये अँड आहे. क्यू आहे, क्यू डॅश आहे, कॉमन नाही घेत आहेत. पी आहे, पी आहे. सो पी अँड यांना आपण कॉमन घेऊ शकतो. सो दोन्ही स्टेटमेंटमधून मी काय घेतला, पी अँड कॉमन घेतला. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पी अँड घेतलाय, उरला काय, क्यू. दोन ब्रॅकेटला कनेक्ट करणारा या ठिकाणी ऑर आहे, म्हणून यामध्ये ऑर होऊन जाईल. त्याच्यानंतर इथला क्यू घेतला आपण, इथं या ठिकाणी काय उरला, क्यू डॅश. क्यू डॅश, क्यू डॅश म्हणजे बेसिकली निगेशन क्यू आहे, लिहिण्याची वेगळी पद्धत आहे, या ठिकाणी बावचळून जाऊ नका. पी अँड आपण ॲज इट इज ठेवून देऊ बाहेर. पी अँड ब्रॅकेटमध्ये बघा, क्यू और निगेशन क्यू किंवा क्यू और क्यू डॅश, याचा अर्थ काय होणार, ट्रू और फॉल्स किंवा फॉल्स और ट्रू. दोन्हीमध्ये याची व्हॅल्यू काय होतीये, ट्रूच होतीये. ठीक आहे. आता बघा, ही व्हॅल्यू ट्रू आहे, अँड आहे. पी ची व्हॅल्यू एक तर आपल्याला डायरेक्टली माहिती आहे, ट्रू अँड काही असेल तर तो स्टेटमेंट ॲज इट इज येतो. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला समोर जाऊन याचं सिम्प्लिफिकेशन सांगतो. पी ची व्हॅल्यू जर ट्रू असेल तर ट्रू अँड ट्रू म्हणजे ट्रू झाला. पी ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स अँड ट्रू म्हणजे फॉल्स झाला. सो याचा कम्प्लीट गणित, कम्प्लीट हिशोबच डिपेंड करतो कशावर, फक्त पीच्या व्हॅल्यूवर. त्याच्यामुळे समोर मॅटर करणारा फक्त काय उरला आपल्याकडं, पी. सो या कम्प्लीट सेकंड स्टेटमेंटचं सिम्प्लिफिकेशन आहे ऑप्शन ए.
येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 60 काय म्हणतोय बघा, P implies negation P or negation P implies P is equivalent to. याला सिम्प्लिफाय करण्याच्या अगोदर जर याला आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय कळतंय, आपल्या कंप्लीट या स्टेटमेंटमध्ये एकतर P आहे किंवा निगेशन P आहे, एकच स्टेटमेंट आहे. सो आपण डायरेक्टली याचा रिझल्ट बघू शकतो, चेक करून की काय होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल जर P ची व्हॅल्यू ट्रू असेल, ठीक आहे, तर हा काय होऊन जाईल, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, म्हणजे हा झाला फॉल्स. और या ठिकाणी निगेशन पी, पी ची व्हॅल्यू ट्रू आहे, निगेशन पी म्हणजे हा झाला फॉल्स इम्प्लाइज ट्रू, म्हणजे हा झाला ट्रू. फॉल्स और ट्रू, रिझल्ट काय ना समोर ट्रू. जर पी ची व्हॅल्यू फॉल्स असेल तर फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ऑफ फॉल्स म्हणजे ट्रू, हा काय झाला ट्रू मधला और हा ॲज इट इज. निगेशन पी, फॉल्सचा निगेशन म्हणजे झाला ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, हा काय झाला फॉल्स. सो ट्रू और फॉल्स हा सुद्धा बेसिकली काय झाला ट्रू. याच्यावर आपल्याला काय कळतं, आपल्याकडे हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये पी ची व्हॅल्यू काही जरी असेल, ट्रू जरी असेल किंवा फॉल्स जरी असेल, तरी सुद्धा याचा रिझल्ट काय होतो, ऑलवेज ट्रू येतोय. त्याच्यामुळे गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज अ टॉटोलॉजी. आता ऑप्शनमध्ये आपल्याला टॉटोलॉजी शोधायची आणि दॅट विल बी आवर आन्सर. याच्यामध्ये बघा, ट्रू इम्प्लाइज फॉल्स हा ऑलवेज असतो फॉल्स, म्हणून हा झाला कॉन्ट्रॅडिक्शन. पी अँड निगेशन पी, ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू हा सुद्धा ऑलवेज असतो फॉल्स, हा सुद्धा झाला कॉन्ट्रॅडिक्शन. त्याच्यानंतर ट्रू डबल इम्प्लाइज फॉल्स, डिफरंट ट्रूथ व्हॅल्यूज आणि त्यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन असेल तर ऑलवेज फॉल्स असतो रिझल्ट, त्याच्यामुळे हा सुद्धा झाला कॉन्ट्रॅडिक्शन. उरला ऑप्शन सी, ट्रू और समोर ऑरच्या इकडे काही असू द्या, जर डिजंक्शनमध्ये एक जरी ट्रू भेटला तरी रिझल्ट ऑलवेज काय होणार ट्रू. त्याच्यामुळे ऑप्शन सी इज ऑल्सो टॉटोलॉजी. गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज ऑल्सो टॉटोलॉजी. देअरफॉर ऑप्शन सी इज दी करेक्ट आन्सर. आय होप आता हे जे 3 क्वेश्चन्स आहेत मी बाकीच्या अगोदरच्या क्वेश्चन्सपेक्षा थोडं स्पीडमध्ये घेतलोय, कारण आपण बऱ्यापैकी क्वेश्चन्स पाहून झाले आतापर्यंत. तरी काही जर अडचण असेल तर डबल एकदा पहा, याच्यामध्ये काय अडत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये 100% विचारा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजा करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.